मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या स्टोरी हब या चॅनलवरती. अशाच नवनवीन स्टोरी प्रेमकथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत पावसात विरघळलेलं प्रेम ही कथा. ही प्रेमकथा नाही, ही एक अशी चूक आहे जी दोघांनीही जाणून बुजून केली. कारण त्या रात्री प्रेम जिंकलं होतं आणि माणूस मात्र हरला होता. चला तर मग जाणून घेऊयात अंगावर शहारे आणणारी ही कथा. पाऊस त्या दिवशी जरा जास्तच हट्टीच होता. जसा आकाशाला थांबायचाच नव्हता. तसं सईचं म्हणणंही स्वतःशी लढत होतं. ती खिडकीजवळ उभी होती. बाहेर थेंब काचेला आपटत होते आणि आत तिच्या छातीत आठवणी एका मागोमाग एक आदळत होत्या. आदित्य खोलीत शांत उभा होता. तो काही बोलत नव्हता, पण त्याची नजर सईला अस्वस्थ करत होती. ती नजर बोलत होती जे शब्द कधीच बोलले गेले नव्हते. तू असं गप्प का आहेस? सईने शेवटी विचारलंच. आदित्य हळूच हसला. कारण बोलायला लागलो तर थांबता येणार नाही. त्या एका वाक्याने सईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला माहीत होतं हा क्षण धोकादायक आहे, पण तरीही हवाहवासा वाटणार आहे. ती त्याच्याकडे वळली. दोघांमध्ये फक्त 2 पावलं अंतर उरलं होतं. पण त्या 2 पावलांमध्ये समाज, नाती, जबाबदाऱ्या आणि भीती सगळं काही उभं होतं. आपण हे सगळं टाळायला हवं असं सई म्हणाली. पण तिचा आवाजच तिचं ऐकतच नव्हता. आदित्य पुढे आला, खूप जवळ, इतका जवळ की त्याचा श्वास तिला जाणवायला लागला. रोज टाळतोय ना आपण, तो हळूच म्हणाला. मग आज एक दिवस स्वतःशी खोटं नको बोलू. त्या क्षणी सईनं मन हरलं. पावसामुळे लाईट गेले, अंधार झाला, पण दोघांमधली जाणीव आणखी स्पष्ट दिसायला लागली. ती त्याच्याजवळ बसली, न बोलता फक्त श्वास ऐकत. त्या शांततेत सईचा हात चुकून त्याच्या हाताला लागला. तो स्पर्श मुद्दाम केला नव्हता, पण सोडवासा वाटत नव्हता. आदित्यने तिचा हात घट्ट धरला, पहिल्यांदाच. तो स्पर्श कोणत्याही वचनाशिवाय होता, तरीही खूप काही सांगून जात होता. सईचे डोळे पाणावले. मला भीती वाटते, ती कुजबुजली. आदित्य म्हणाला, मलाही. पण तुझ्यापासून दूर राहण्याची भीती जरा जास्तच वाटते. त्या रात्री ते एकमेकांमध्ये हरवले. शब्दांमध्ये नाही, तर भावनांमध्ये हरवले. ती त्याच्या खांद्यावर विसावली, अगदी शांततेत, खूप विश्वासाने. त्याने तिला कवेत घेतलं. ती मिठी शरीराची नव्हती, तर 2 एकट्या मनांची होती. पाऊस साक्षीदार होता त्या जवळकीचा, ज्यात प्रेम होतं, ओढ होती, एकमेकांबद्दल असलेली जाणीव होती आणि उद्याची भीतीही होती. सकाळ झाली तेव्हा सगळं बदललेलं होतं. पाऊसही थांबला होता, पण मनातली ओल आणखी वाढलीच होती. सई आरशात स्वतःकडे पाहत होती. डोळ्यात अपराधभाव होता. आदित्य तिच्याकडे पाहत होता, पण त्याला थांबवता येत नव्हतं. आपण पुढे जाऊ शकत नाही, सईने ठामपणे सांगितलं. ती रात्र ती तिथेच थांबूया. आदित्य काहीच बोलला नाही, कारण काही उत्तर त्याच्याकडेही मिळत नव्हतं. काही उत्तर खूप महाग असतात. ते वेगळे झाले. कोणतंही भांडण नाही, कोणाचाही दोष नाही, फक्त अपूर्ण प्रेम. वर्ष गेली, आयुष्य पुढे सरकलं, पण आजही जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सई थांबते, आदित्यही. कारण काही प्रेम आयुष्यभर सोबत राहत नाहीत, पण ते मन सोडून कधीच जात नाहीत. मित्रमैत्रिणींनो, ही कथा ऐकायला खूप उत्सुक आहात ना, माहीत आहे. परंतु थोडंसं पुढे जाण्याअगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन कथा तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळतील. अशा प्रकारच्या कथेंद्वारे तुमचं हरवलेलं प्रेम, जुन्या आठवणी तुमच्यासमोर उभ्या राहतील. मित्रमैत्रिणींनो, चला तर मग आता पुढची सुरुवात करूयात. पाऊस थांबतो, पण काही ओलं मनातच राहतं. सई पुढे निघून जाते, आदित्य मात्र तिथेच थांबतो. कोणी हरत नाही, कोणी जिंकतही नाही.
कारण काही प्रेमकथा एकत्र राहण्यासाठी नसतात, त्या फक्त आठवण बनवण्यासाठी असतात. त्या एका रात्री ते एकमेकांचे झाले आणि दुसऱ्याच दिवशी आयुष्याचे झाले. आजही जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आदित्य थांबतो आणि सईची आठवण काढतो. कारण काही प्रेम मिळत नाही म्हणून संपत नाही, ते मनातच हळूच जिवंत राहतं. ती माझी झाली नाही, पण त्या रात्री मी स्वतःला तिच्यात हरवलं, असं आदित्यचं मन आदित्यला सांगत राहतं.